काँग्रेसच्या चुकीच्या निर्णयाची दुरुस्ती म्हणजे सांगली पॅटर्न. दादा घराणे हे नेहमीच काँग्रेससोबत राहिले आहे. काँग्रेसने आम्हाला कितीही डावललं तरी आम्ही काँग्रेस सोडलेलं नाही. जेव्हा जेव्हा काँग्रेस चुकीचा उमेदवार देते तेव्हा सांगलीची जनता सांगली पॅटर्नने उत्तर देते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 44 वर्षांनंतर सांगलीला महिला आमदार निवडण्याची संधी आली आहे. त्याचं मी सोनं करीन, असे जयश्रीताई पाटील म्हणाल्या. सांगली पॅटर्न हा आमच्या कुटुंबाचा पॅटर्न नाहीये. जेव्हा जेव्हा काँग्रेस चुकीचा उमेदवार देते तेव्हा तेव्हा सांगलीची सुजाण जनता योग्य तो निर्णय घेते. काँग्रेसच्या चुकीच्या निर्णयाची दुरुस्ती म्हणजेच सांगली पॅटर्न. सांगली पॅटर्नचं सर्व श्रेय त्या सुजाण मतदारांना. आणि हो, या इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती होणार. दादा घराणं हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच काँग्रेसचं घराणं आहे. काँग्रेसने कितीही वेळा आम्हाला डावललं तरी कधीही आम्ही काँग्रेस सोडलेली नाही. गेली 44 वर्षांनंतर सांगलीला महिला आमदार निवडण्याची संधी आली आहे आणि त्या संधीचं सोनं नक्कीच मी करून निवडून आल्यानंतर मी सर्वप्रथम बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करेल आणि त्यासाठी सांगलीमध्ये वेगवेगळे उद्योगधंदे कसे येतील, इथे एअरपोर्ट कसं बनेल, ड्रायपोर्ट कसं बनेल ह्याच्यासाठी प्रयत्न करेल. महिला सुरक्षा आणि महिला सबलीकरण हे 2 प्रमुख मुद्दे माझे असतील आणि त्यासाठी मी प्रयत्न करेन. सांगलीला मूलभूत सुविधा कशा मिळतील व सांगली ही स्मार्ट सिटी कशी बनेल यासाठी मी प्रयत्न करेन. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक प्रमोद चिनके, सांगली.